आज अध्याय दुसरा श्लोक दुसरा आपण बघणार आहोत. तर याप्रमाणे नशीबवानालाच जीवनात सुख मिळते. श्लोक या प्रकारे आहे. भोजनशक्तीच रतिशक्तिर्वराना विभवो दानशक्तीच नाल्पस्य तपसा फलम. याचाच अर्थ असा, भोजनासाठी उत्तम पदार्थ मिळाले तर ते पचवण्याची शक्ती असणे, धन मिळणे आणि धनासोबत दान देण्याची शक्ती असणे, या सर्व गोष्टी महान तप केले तरच मनुष्याला प्राप्त होतात. म्हणजे याचा अर्थ असा की जिथे चणे आहे तिथे दात नसतात, जिथे दात आहे तिथे चणे नसतात. अशासारखी परिस्थिती नसून मिळालेले जे काही आहे त्याचंच सर्वस्व आहे असे मानून आपले जीवन व्यतीत केले तर तेच लोक जीवनात सुख मिळू शकतात, असे चाणक्यांचे म्हणणे आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. धन्यवाद.